नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण उद्योजकता कौशल्ये म्हणजेच एंटरप्रिनरशिप स्किल्स हा अभ्यास शिकणार आहोत. या अभ्यासासाठी मार्गदर्शक आहेत दयानंद शिंदे सर आणि किरण शिर्के सर. तर मित्रांनो बघा, आपण एकूण या पाठामध्ये 4 उपविभाग बघणार आहोत. त्याच्यामध्ये एंटरप्रिनरशिप अँड एंटरप्रिनर, नंतर आहे बॅरियर्स टू एंटरप्रिनरशिप, पुढचा आहे एंटरप्रिन्युअल ॲटिट्यूड्स आणि एंटरप्रिन्युअल कॉम्पिटन्सीज. आता एंटरप्रिनरशिप म्हणजे काय बघा. एंटरप्रिनरशिप स्किल इज an individual ability to turn ideas into action. It includes creativity, innovation, and risk taking, as well as the ability to plan and merge projects in order to achieve objectives. म्हणजे काय बघा, एंटरप्रिनरशिप म्हणजे कोणतीही संकल्पना निर्माण करून एकतर पूर्णपणे नव्या पद्धतीने बिझनेस व्यापार सुरू करणे किंवा जो व्यापार आहे त्याच्यामध्ये रिन्युएशन करत व्यापार पुढे ढकलणे, हे म्हणजे एंटरप्रिनरशिप. मग एंटरप्रिनरशिप म्हणजे कोण? जो नवीन नवीन आयडिया क्रिएट करतो, नवीन कौशल्य टाकतो, काही लोकांना रोजगार. मग एंटरप्रिनरशिप अँड एंटरप्रिन्युअर, त्याला काय लागतं? इनोव्हेशन, नॉलेज, टीम, लिडरशिप, रिस्क टेकिंग, या सगळ्या गोष्टी एका उद्योजकाला फेस कराव्याच लागतात. कारण भविष्यामध्ये अडचणी येणार आहेत म्हणून काहीच न करण्यापेक्षा जो प्रसंग येईल त्याला हाताळून त्यातून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भविष्याच्या दृष्टीने वाटचाल करणे, ज्यामुळे व्यापार चांगला होईल. चांगला होईल याचा अर्थ कंपनीला फायदे जास्त होतील. त्यासाठी लागणारे जे काही रिसोर्सेस असतील किंवा ज्या भांडवल असेल, मग नंतर पुढं अजून जागा असेल, कर्मचारी असतील, या सगळ्या लोकांसाठी पैसे लागतात. मग ते तयार करणं, परत आलेल्या प्रॉफिट शेअर मार्केटमध्ये गुंतवून त्यातून अजून बेनिफिट तयार करून घेणं, हे उद्योजकाचं काम आहे. मग क्वालिटीज ऑफ एंटरप्रिनरशिप म्हणजे एखाद्या उद्योजकाकडे कोणते कौशल्य, कोणते असले पाहिजेत. तर पहिला इनिशिएटिव्ह, त्या कामामध्ये इनिशिएटिव्ह घेणं म्हणजे स्वतः झोकून काम करणं. परत नंतर वाईड नॉलेज, तुम्ही जो व्यापार करताय ते व्यापारासंदर्भात चांगली माहिती घेऊन त्या पद्धतीने काम करणं. विलिंगनेस टू ॲझ्युम रिस्क, म्हणजे रिस्क आहे पुढं आहे ओपन अँड ऑप्टिमिस्टिक आउटलुक, अडॅप्टेबिलिटी, सेल्फ कॉन्फिडन्स. कोणत्याही कामातला सगळ्यात महत्त्वाचा भाग कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्सवर तुमच्या बऱ्याच गोष्टी शक्य होऊ शकतात. त्याच्यानंतर लिडरशिप क्वालिटीज, प्रभुत्व मिळायला पाहिजे कर्मचाऱ्यांवर, सोसायटीवर, बिझनेसमधल्या लोकांसोबत, आपल्यासोबतच आपल्यासारखे अजून कोण स्पर्धक असतील त्यांच्यासोबत. ओरिएंटेशन टुवर्ड्स हार्डवर्क, कठीण परिश्रम करायची सुद्धा तयारी ठेवावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी एका उद्योजकाकडे असणं गरजेचे आहेत. पुढे आहे टाईप्स ऑफ एंटरप्रिनर्स, उद्योजकांचे प्रकार. पहिला आहे सर्व्हिस एंटरप्रिनर, म्हणजे सेवा पुरवतात, ते म्हणजे उद्योजक. कळलं? पुढे आहेत
बिझनेस एंटरप्रेनर्स, बिझनेस म्हणजे व्यापाराशी व्यापार संलग्न करणार. पुढे आहेत इंडस्ट्रियल एंटरप्रेनर्स. इंडस्ट्रियल म्हणजे जे कारखानदार असतील किंवा स्वतःचं प्रोडक्शन तयार करून व्यापार करत असतील, म्हणजे खाद्यपदार्थ असतील, टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, स्टील मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा ॲग्रिकल्चरल खतं असतील, काही पण. परत आहेत ॲग्रिकल्चर एंटरप्रेनर्स, जे शेती व्यवसायिक विषय व्यापार करतात. उदाहरणार्थ खतं, बियाणे विकणं, शेतीची कन्सल्टन्सी करणं इत्यादी. पुढे आहे टेक्निकल एंटरप्रेनर्स, नॉन टेक्निकल एंटरप्रेनर्स, प्रोफेशनल एंटरप्रेनर्स, आय टी एंटरप्रेनर्स. आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पुढे आहे वुमन एंटरप्रेनर. आजकाल खूप मोठं आणि तितकंच आवडतीचं क्षेत्र बनत चाललेलं आहे. कारण बराच वेळ घरात काम करण्यापेक्षा त्या घरच्या कामासोबतच एखादा आपल्या कौशल्यावर आधारित एखादा व्यापार करून त्याच्यामधून 4 पैसे मिळत असतील तर ती गोष्ट कधीही चांगलीच असते. पुढे आहे सोशल एंटरप्रेनर्स, म्हणजे समाजासाठी काम करणारे व्यापारी. धर्मादायी संस्था असतील, चॅरिटी फंड असतील, इत्यादी इत्यादी. पुढे बघा बॅरियर्स टू एंटरप्रेनरशिप. बॅरियर्स म्हणजे काय? अडकाव. उद्योजक बनताना किंवा उद्योग तयार करताना अडचणी कोणकोणते येऊ शकतात? एक फायनान्शियल रिस्क, मॅनपॉवर प्रॉब्लेम, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असतात, रोज रोज बदलत असतात, ते तुम्हाला वापरावे लागत असतील. नंतर स्पर्धक आले, कारण जशी ग्राहकांची सुद्धा मागणी दरवेळी बदलत असते, त्यानुसार कंपनीसुद्धा चेंजेस करावे लागतात प्रोडक्शनमध्ये, रोजच्या सिस्टीममध्ये, नाहीतर मग तुम्ही मार्केटमधून फेकले जाल. एंटरप्रेनर ॲटिट्यूड्स म्हणजे काय? इट शुड बी पॅशनेट अबाउट देअर आयडियाज, गोल्स, कोर्स, द केअर कंपनी. म्हणजे तो जो व्यक्ती उद्योग करणार आहे, तो जो करणार आहे त्या गोष्टीवर त्या वैयक्तिक त्या माणसाचं काहीतरी स्वतःचं एखादं ध्येय असलं पाहिजे, जेणेकरून बिझनेसचे रिलेटेड स्वतःचे सुद्धा आयुष्य चांगलं करण्यासाठी उपयोगी पडेल. This passion is what duties them adventure and excitement of creating something new, and once it is established, they lose their interest and move on something else. काही व्यापारी काय करतात, एखादी गोष्ट सरसड प्रवृत्तीची असते. म्हणजे कसं, एक व्यापार करू लागलो, हे चालू केला, थोड्या दिवसामध्ये अजून एक दुसरा सुरू केला, थोड्या दिवसामध्ये अजून एक तिसरा सुरू केला. यामुळं काय होतं, एका व्यापाराकडे फोकस राहत नाही. हो, सुरुवात करू शकता. जेव्हा पहिला तुम्ही व्यापार सुरू करता त्याच्यावर फोकस करून पुढं काम करा. जसं पैसा येईल, जसा प्रॉफिट येईल, त्याच्या कॉन्फिडन्सवर दुसरी सुरुवात करा. म्हणजे एफर्टसुद्धा वेस्ट जाणार नाही, त्या लागणारे जो भांडवल आहे, वेळ आहे, तो भी तुम्ही व्यवस्थित वापरू शकाल. सक्सेसफुल एंटरप्रेनर म्हणजे काय? यशस्वी उद्योजक कसे म्हणाल, त्यासाठी काय लागतं? डिसिजन घेणं खूप महत्त्वाचे असतात व्यापारामध्ये. प्रत्येक वेळी, प्रत्येक दिवशी तुम्हाला वेगवेगळे नियोजन करावे लागतात, निर्णय घ्यावे लागतात, द्यावे लागतात. पुढे ऑर्गनायझेशन स्किल, जे पुढे आहे perspectiveness, ability to continue to do something even when it is difficult. कठीण काम असेल, कठीणातला कठीण जोखीम परिस्थिती जरी असेल तरी व्यापार न सोडता त्याच्यासोबत काम करणं महत्त्वाचं आहे. इंटरपर्सनल स्किल म्हणजे हाऊ डू यू कम्युनिकेट
colleagues, or it may be your competitors. Taking initiatives, हिरीने सहभागी घेणे, तुमच्या प्रत्येक बिझनेसच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीकडे, प्रत्येक विभागाकडे तुमचं स्वतःचं लक्ष असलं पाहिजे. कोणता विभाग कसं काम करतो, काय बरोबर चाललं आहे, काय चुकीचं चाललं आहे, किती वेळेत काम पूर्ण होईल, मार्केट परिस्थिती काय आहे, त्यानुसार काम करावं लागेल. पुढे आहे एंटरप्रेन्योरशिप कॉम्पिटन्सीज. Define as the characteristics possessed by a person which results in the new venture creation. These characteristics include generic and specific knowledge, motives, traits, self-image, social ideas, and skills that may or may not be known to the person. विद्यार्थी मित्र, आज आपण उद्योजक म्हणजे काय, उद्योजक कुणाला म्हणतात, उद्योग कशाला म्हणतात, उद्योजकाकडे कोणते वैशिष्ट्य असले पाहिजे, कोणते कॅरेक्टरिस्टिक्स असले पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगाचे प्रकार देखील बघितले. त्यानंतर उद्योजकांना अडचणी कुठल्या येऊ शकतात याचाही अभ्यास पाहिला. सरतेसाठी मी एवढंच म्हणेन, दररोज कोणत्या तरी कंपनीसाठी काम करणं म्हणजे स्वतःला एखाद्या वेळेमध्ये बांधून ठेवणं. सगळा प्रॉफिट तुमचा असेल, त्याच्यामधून मिळणारा जो हॅपीनेस आहे तो जॉबमधून मिळत नाही, तर एक उद्योजक म्हणून मिळू शकतो, किंवा एक यशस्वी व्यापारी मिळू शकतो. लक्षात ठेवा, कोणाकडे जॉब करण्यापेक्षा लोकांना जॉब देण्याइतपत काम करा, म्हणजे तुम्ही स्वतःसोबत समाजासुद्धा एक